नमस्कार मित्रांनो. मागच्या व्हिडिओमध्ये आपण मायक्रोसॉफ्ट वर्डची थोडीफार माहिती घेतली. आता तोच व्हिडिओ आपण थोडा पुढे जाऊन अजून थोडं मायक्रोसॉफ्ट वर्डबद्दल जाणून घेऊया. ठीक आहे, इथे मी माझं नाव टाईप केलं आहे. आता मला हेच 5 ते 6 वेळा खाली पाहिजे. तर मी प्रत्येक वेळेला टाईप करणं मग कम्प्युटरचा यूज नसल्यासारखं होईल. मग त्याच्यासाठी आपण शॉर्टकट कीजचा वापर करूया. फॉर एक्झाम्पल मी माझं नाव पूर्ण सिलेक्ट केलं आहे. कंट्रोल आणि सी एकत्र प्रेस करून माझा कर्सर मी खाली आणला जिकडे मला हे नाव पाहिजे. पेस्ट. कंट्रोल आणि व्ही एकत्र दाबलं. कंट्रोल व्ही, कंट्रोल व्ही, कंट्रोल व्ही. आता इथे मी जवळजवळ 5 वेळा मी माझं नाव टाईप केले. पण आता मला 5 ते 6 वेळा नको आहे, मला फक्त 4 वेळा पाहिजे. मग आता हे मी वरचं नाव सिलेक्ट करून कंट्रोल आणि एक्स म्हणजे कट. मित्रांनो 3 ऑप्शन आहेत, कॉपी, पेस्ट आणि कट. आधी तुम्हाला जे मॅटर पाहिजे ते तुम्ही लिहून घेऊ शकता आणि तोच मॅटर तुम्हाला वारंवार लागत असेल तर तेच तुम्ही शॉर्टकट कीमध्ये कॉपी करून ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला लागेल तेव्हा तुम्ही ते वापरू शकता कंट्रोल आणि व्हीच्या साहाय्याने किंवा माऊसच्या साहाय्याने. दोन्ही ऑप्शन्स तुम्ही यूज करू शकता. पण तुम्हाला वारंवार कम्प्युटरची गरज आहे, तुम्हाला त्यावरती काम करायचं आहे. कम्प्युटर म्हटलं की आपलं जास्त प्रमाणात असलेलं काम आपण कमी वेळात करायचं असल्यास आपल्याला शॉर्टकट कीज शिकणं फारच गरजेचं आहे. ठीक आहे, आता आपण बुलेट्स या ऑप्शनकडे वळूया. होम ऑप्शनमधून हे नंबर्स आणि त्याच्या बाजूला बुलेट्स. जेव्हा पण तुम्हाला पॉइंट्स, मुद्दे असं लिहायचं असेल त्यावेळेला तुम्हाला यांची गरज भासते. तुम्ही पाहिजे त्या पॉइंट्सला सिलेक्ट करून तुम्ही लिहू शकता. उदाहरणार्थ मी ते काही सब्जेक्ट्सची नावं लिहिते. इंग्लिश, मराठी, हिंदी, आता आपण वळूया नंबर्स. इथे 1 2 3 4 आहेत, इथे डॉट्स आहेत, राऊंड ब्रॅकेट आहेत, रोमन नंबर्स आहेत, ABCD आहेत, कॅपिटल लेटर्स, ABCD विथ राऊंड ब्रॅकेट्स, स्मॉल लेटर्स, तसंच रोमन नंबर स्मॉल. जे तुम्हाला यूज करायचं आहे ते तर तुमच्यावरती डिपेंड आहे. तुम्हाला तुमच्या कामाच्या पद्धतीने कुठले नंबर्स यूज करायचे. उदाहरणतः मी हे नंबर यूज करते. सायन्स, जिओग्राफी. अशा प्रकारे आपण नंबर्सचाही यूज करू शकतो. प्रत्येक वेळेला टाईप करायची गरज नाही आहे. आता माझा पेज खाली खाली जाते मित्रांनो. तर आता मला माझा पेज कमी जास्त करायचा आहे. इथे तुम्ही बघू शकाल मायनसचं साईन आहे आणि इथे प्लसचं साईन आहे. जेव्हा मी मायनसवरती क्लिक करते माझा पेज छोटा छोटा होत चालला आहे. पण जेव्हा मला माझा पेज मोठा पाहिजे तेव्हा मी प्लसवरती करून 100% करू शकते. आणि हा स्क्रोल बार, इथून तुम्ही अप डाऊन पेज करू शकता. यासाठी शॉर्टकट कीज आहे कंट्रोल आणि स्क्रोल. जो माऊसच्या इथे बटन असतो तो आपण एकत्र प्रेस करू शकतो कमी जास्त करताना. ठीक आहे, आता आपण वळूया चेंज कीज. चेंज कीज फारच इंटरेस्टिंग आहे. होममध्ये क्लिक करायचं आहे.
मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता एक बिग ए आणि एक स्मॉल ए एकत्रितपणे एका बॉक्समध्ये आहे. जेव्हा मी त्याच्या बाजूला क्लिक करते, फर्स्ट सेंटेन्स केस येत आहे, सेकंड लोअर केस, थर्ड अप्पर केस, फोर्थ वन इज कॅपिटलाइज ईच वर्ड अँड लास्ट टोगल केस. ठीक आहे. आता आपण ह्याचा उपयोग कसा करायचा आहे. सगळ्यात पहिले मी हे पहिलं नाव सिलेक्ट करते आणि चेंज केसमध्ये सगळ्यात आधी जाते सेंटेन्स केस. केलंय पण काहीच चेंजेस नाही दिसत आहे. का बरं? कम्प्युटरमध्ये बाय डिफॉल्ट जेव्हा पण तुम्ही कुठलंही नाव टाईप करता, एंटर प्रेस करता, त्याच्यानंतर बाय डिफॉल्ट कम्प्युटर फर्स्ट लेटर कॅपिटल घेतो. आपण एक्झाम्पल बघूया इथे. विथ सुजाता. ठीक आहे. जेव्हा मी एंटर प्रेस केला, त्याने फर्स्ट अल्फाबेट टी कॅपिटल केलं. विथ सुजाता. ठीक आहे. मी एंटर प्रेस करते आणि आता तुम्ही फरक बघू शकता. त्याने फर्स्ट अल्फाबेट एस कॅपिटल केलंय. ठीक आहे. पहिलं आपलं झालंय सेंटेन्स केस. फर्स्ट अल्फाबेट कॅपिटल, रेस्ट ऑफ स्मॉल लेटर्स. ठीक आहे. आता आपण वळूया दुसऱ्या केसकडे. त्याच्यासाठी मी सेकंड नाव पण परत सिलेक्ट करते, चेंज केसमध्ये येते, लोअर केस. लोअर केस सगळे एंटायर लेटर आर स्मॉल लेटर्स. जेव्हा तुम्ही व्यवस्थितपणे बघाल तर सगळे लेटर्स तिथे स्मॉल लेटर्समध्ये लिहिले. पण मी ऑलरेडी टाईप केलंय तो माझा एस कॅपिटल आहे, एस कॅपिटल आहे, बी कॅपिटल आहे. आता मी लोअर केसवरती क्लिक करते आणि आता तुम्ही फरक बघाल. माझे सगळे लेटर्स स्मॉल लेटर्समध्ये कन्वर्ट झाले. आपण दुसरा पण ट्राय केलाय, तो लोअर केस, म्हणजे सगळेच अल्फाबेट स्मॉल झाले आहेत. आता आपण वळूया तिसऱ्या केसकडे, अप्पर केस. मित्रांनो, तुम्ही बघाल अप्पर केस म्हणजे सगळे लेटर्स इथे कॅपिटल, आणि मी बाय डिफॉल्ट किंवा माझ्या सवयीप्रमाणे फर्स्ट अल्फाबेट्स कॅपिटल लिहिलंय. आता मी थर्ड ऑप्शनवरती क्लिक करते, अप्पर केस, आणि आता तुम्ही बघू शकाल सगळे लेटर्स कॅपिटल झाले आहेत. दॅट इज अप्पर केस. आता आपण वळूया चौथ्या केसकडे, कॅपिटलाइज ईच वर्ड. बेसिकली जेव्हा आपण लिहितो तेव्हा फर्स्ट अल्फाबेट कॅपिटल आणि रेस्ट ऑफ स्मॉल, हीच पद्धत आहे. तशाच पद्धतीचं कॅपिटल ईच वर्ड, काहीच फरक नाही झाला. आता आपण पुढच्या केसकडे वळूया, टोगल केस. हे थोडंफार प्रमाणात इंटरेस्टिंग आणि फारसं वेगळं आहे. आपण याचा उपयोग फारशा प्रमाणात करत नाही, तरी आपण बघूया टोगल केस. बघितलं मित्रांनो, पूर्णपणे वेगळं. फर्स्ट लेटर त्याने स्मॉल घेतलंय, रेस्ट ऑफ कॅपिटल, अगेन एस स्मॉल, बी स्मॉल अँड रेस्ट ऑफ बिग लेटर्स. पूर्णपणे वेगळा. याचा उपयोग आपण शक्यतो करत नाही. ठीक आहे. आता आपण वळूया वॉटरमार्क. ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पेज कलर ते शिकलोय, पेज बॉर्डर ते पण मी कव्हर केलंय. आता आपण शिकूया थोडा इंटरेस्टिंग, पेज लेआउटमध्ये गेली मी. हे दोन ऑप्शन आपण लास्ट टाइम शिकलो, पेज कलर, पेज बॉर्डर्स. राहिला वॉटरमार्क. आता मी इथे क्लिक करते. जेव्हा मी क्लिक करते, कॉन्फिडेन्शियल, डू नॉट कॉपी असं काहीच्या प्रमाणात लिहून येते, सॅम्पल. असं गरजेचं नाही आहे तुम्हाला हेच कॉपी करायचं आहे. तुम्ही तुमचं नाव, वॉटरमार्क काहीही देऊ शकता. आपण एक करूनच बघूया. त्याच्यासाठी मी क्लिक केलं कस्टम वॉटरमार्क.
आता एक डायलॉग बॉक्स तुमच्या समोर ओपन झाला मित्रांनो. तिथे मी टेक्स्ट वॉटरमार्क या ऑप्शनवरती क्लिक केलं. आता मला थोडंसं कलर पाहिजे. माझा आवडीचा कलर ब्ल्यू आहे, तर मी ब्ल्यू सिलेक्ट केलाय. आणि जर का तुम्हाला फॉन्ट वेगळ्या पद्धतीचे पाहिजे असेल तर तुम्ही तेही करू शकता. ASAP टेक्स्ट ऑप्शनच्या इथे बाय डिफॉल्ट आहे, ते मी रिमूव्ह करते आणि त्या जागी मी हे टाईप करते विथ सुजाता. त्यानंतर आपण लेआउट पण चेंज करू शकतो आणि त्यानंतर आपल्याला अप्लायवरती क्लिक करायचं आहे आणि क्लोज. तुम्ही बघू शकता पूर्ण पेजवरती टेक्स्ट विथ सुजाता आलंय. आता मी थोडा पेज छोटा करून तुम्हाला दाखवते. ठीक आहे मित्रांनो, आजच्या पुरता एवढंच. भेटूया आपण पुढच्या भागात. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा. गरज नसेल तर बाहेर जाणं टाळा, कारण का काळ कोरोनाचा चाललाय. त्याच्याशी लढा देण्यासाठी आपल्याला थोडंफार बाहेर जाणं टाळलं पाहिजे. पण ते टाळता आलं नाही तर खुशाल बाहेर जा, पण जाताना पाहिजे ते प्रिकॉशन्स घेऊन मगच घराच्या बाहेर पडा, स्वतःसाठी आणि आपल्या प्रियजनांसाठी. धन्यवाद.